एका लग्नाची दुसरी गोष्ट. नाही म्हणजे मला असं की काल रात्री बाकी काहीच झालं नाही ना राधा. बाकी काही म्हणजे? तू पाठीला जेल लावून दिलंस आणि तू माझ्या बरोबर बसली होतीस बेडवर आणि तूही थकली होतीस, त्यामुळे तुझा डोळा लागला चुकून आणि झोपलीस तिकडेच तू चुकून माझ्या बाजूला. आणि मी थकले होते ना काल खूप, झोप लागून गेली तिकडे चुकून. बाकी काहीच वेगळं वाटलं नाहीये आपल्याला. बाकी वेगळं नाही. हे राधा, आई मला आई आलो ग, मला आई बोलवते, मी मग बोलतो मी तुझ्याशी. या काय मला काय वाटतं माहितीये का तुला, या दोघांना ना एकत्र समोरासमोर बसून एकदा विचारलं पाहिजे, बाबांनो काय झालंय नक्की तुमच्या, काय प्रॉब्लेम काय आहे, एकदा आम्हाला सांगा तरी, आम्हाला कळू दे तरी. आणि मला असं वाटतं की हे सगळं करताना तू इथे असायला हवं. आणि माझं रिझर्वेशन ते परवा आहे ना, आपण या दोघांना उद्या बोलवून विचारून दोघांना. कशी आहेस? मस्त मजेत, छान एकदम. तू? मी फर्स्ट क्लास. पाठ कशी आहे? पाठ खूप छान, मस्त मस्त. तू काय करतोयस घनश्याम? मी राधा, मी काय नाही, मी काय नाही करत आहे अगं. मी नाही हे, अरे यार असं सारखं नाही होतं का मग यार, लोक इंटेन्शन डाऊट करतात मग आपलं. आपण हे सोडूया राधा. आपण काका मी काय म्हणतो तुला की तू म्हणजे तुला जर माई आजीला भेटायला जायची घाई नसली, जर ती सलामी थांबू शकणार असेल तर माझ्यासाठी थोडा वेळ मला बोलायचं आहे तुझ्याशी. त्या दिवशी भांडला म्हणून एवढं काही बिचकू नको सगळं. मी चांगले रागवले की त्याला आता काही म्हणणार नाही. नको आई, पण तो त्या दिवशी खरंच खूप रागावलाय मला, आणि मग आता सुद्धा तो मला ओरडेल. तो मला भीती वाटते. मी त्यालाच सांगते की तू कपडे काढून दे तुझे धुवायचे असतील तर. काय झालं म्हणजे आणखीन आठवडाभर काही ते कपडे बाहेर पडणार नाही. अरे बोलणं एवढं काही मनावर घ्यायचं नसतं. हा, आपण करायचं असतं हक्काने. नवऱ्याच्या सगळ्या गोष्टी काही ऐकायच्या नाहीत बायकोनी. आपण जर एक कावळा पाळला तर आपण त्याच्याबद्दल काय विचार करू? कसं आहे घना, सर्वसाधारणपणे माणसं कावळा पाळत नाही. त्यामुळे अशी खरोखरच कावळा पाळणारी माणसं जर अस्तित्वात असतील तर ती काय विचार करत असतील याचा विचार मला लॉजिकली आता करता येत नाही. कावळा म्हणजे कावळा नाही रे. कावळा मी एक उदाहरण दिलं. कावळा म्हणजे एक व्यक्ती. कावळा म्हणजे व्यक्ती. तू आता मला कन्फ्युज करतोस. मी हो, कावळा पाळला आणि एक दिवशी आपण झोपेतनं उठलो आणि आपण पाहिलं की तो कावळा नाहीच आहे. तो पंचरंगी पोपट आहे. कालपर्यंत काळा कुट्ट वाटणारा तो कावळा आज त्याचे रंगीबिरंगी पंख आपल्याला बोलवत आहेत. आज त्याची वाणी आपल्याला अचानक मधुर वाटायला लागली आणि बघता बघता त्या कावळ्याचा पिसारा फुलवणारा मोरच झाला की रे. हे बघ, आता हे तुझं अॅनिमल किंगडम आहे ना, ते बंद कर आणि हा जो कावळा म्हणजे जी व्यक्ती आहे त्याच्याबद्दल डायरेक्ट बोलत. हो का? हो, खूप झाला. माझा एक प्रॉब्लेम झालाय रे. म्हणजे माझी गोची झाली आहे. माझा पाय घसरतोय की काय आज? पाय घसरतोय म्हणजे तुला राधा सोडून दुसरं कोणीतरी? नाही, राधाच. पाय घसरला म्हणजे कसं झालंय की अरे वा, तू येणार आहे आधी माहित असतं तर तुझ्यासाठी पण पान घेऊन आलो असतो. हा, काय म्हणतोस? काय नाही, मी याला वाढदिवसाचं कॅडबरी द्यायला आलो होतो. दिलंस ना? हो, दिलं. मग इथं काय चाललंय? ते सर आम्ही बोलत होतो थोडं. अरे आज चल चहा वगैरे घेऊया. देव गेलो तुझ्यासाठी काहीतरी बनवायला सांगतो. थोड्यात मस्त गप्पा मारत बसा. बाई वाट बघत असेल तुझी. हा, चल. एका लग्नाची दुसरी गोष्ट.